करी बघा काय जबरदस्त झालेला आहे, काय तर्री आलेले आहे, काय झणझणीत असं कालवण झालेलं आहे। वेळ न घालवता लगेच कृतीकडे नजर टाकूया। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेलं खोबरं घ्यायचं आहे। खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजलेलं आहे। सोबत एक कांदा भाजलेला आहे, बारीक साईजचा आहे। त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक छोटा अद्रकचा तुकडा। अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। आपलं वाटण तयार आहे। लगेच कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला 2 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये लगेच अर्धा चमचा जिरं टाकूया। जिरं बऱ्यापैकी फुललं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकूया। तर ह्या मसाल्यांमध्ये आहे 1 चक्रीफूल, 1 मिरची, 2 तमालपत्र आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आहे, 4 लवंग आहेत, 4 काळी मिरी आहेत, 2 हिरव्या वेलच्या आहेत आणि सोबतच स्प्लिट केलेली 1 मिरची टाकलेली आहे, लवंगीवाली जी तिखट असते ती। ओके, इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे। आता काही पावडरी मसाले घेऊया। तर पावडरी मसाले टाकण्याच्या आधी गॅस करायचा आहे बंद। त्याच्यानंतर आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत। तर काही मसाले आपण वापरलेले आहेत। हळद आहे, लाल काश्मीरी पावडर आहे, लाल तिखट आहे, धने जिरे पूड आहे आणि आता हे मसाले छानपैकी आपण तेलावर परतून घेतले। मसाला जळू नये म्हणून थोडंसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून झाल्यावर त्याला छान असं मिक्स करायचं। छान तर्री सुटेपर्यंत आपण हे मिक्स करत राहणार आहोत। त्याच्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते या तर्रीदार तेलावर छान परतून घेऊया। परतून घेतल्यानंतर सुद्धा बघा त्याला छान अशी तर्री सुटायला सुरुवात झालेली आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी असतं की नाही ते सुद्धा वापरायचं आहे, ते फेकायचं नाही। आणि त्याच्यानंतर आपण 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची। आता हा मसाला चांगला असा परतून घ्यायचा। जोपर्यंत त्याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतत राहायचं। अगदी 7 ते 8 मिनटं हा मसाला छान असा परतून घ्यायचा। आता याला तेल सुटलेलं आहे। जे अंडे आपण उकडून घेतलेले आहे ते यामध्ये आता मस्त घोळवून घेऊया। त्याचं कोटिंग त्याला चढलं पाहिजे। छान अशी आपली अंडा करी तयार होते। अंडी छान घोळवून झाली की त्यामध्ये गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्याने काय होतं, अंड्याला तर्री छान येते, टेक्स्चर राहतं, परत चव मेंटेन राहते। इथे आपण मीठ घालून घेतलेलं आहे। आता याला मंद आचेवर असंच झाकण न ठेवता शिजवून घेऊया। तर आपलं कालवण आहे ते छान उकळत आहे, छान शिजत आहे। तर बघू शकता त्याला काय तर्री सुटत चालली आहे। अशीच तर्री आपल्या कालवणाला आली पाहिजे। हीच ती मेन खूण आहे। तर्री सुटली की आपलं कालवण एकदम झणझणीत झालं आहे असं समजायचं। तर अशा प्रकारे आज आपण बघितलं की अंडा करी कशी बनवायची, ते पण एकदम झणझणीत, जबरदस्त आणि खूप स्वादिष्ट। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अंडा करी बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आणि काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या आहेत, त्या सुद्धा फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येत जाईल, म्हणजे जशी व्हिडिओ आली तशी तुम्ही लगेच बघाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। उद्या सुद्धा सुपर डुपर हिट एक रेसिपी सोबतच भेटूया। तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा।